नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. चला, आज पुन्हा तुमच्यासाठी नवीन एक केकचाच व्हिडिओ घेऊन आलेले आहे. अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये न बिघडणारा आज आपण पाहणार आहोत तो म्हणजे रव्याचा केक. केक हा एकदा करून घरातल्या मंडळींना खाऊ घातलात ना, परत तुम्हाला करायला सांगतील एवढी गॅरंटी देऊन सांगते. चला मग वेळ न करता हा नेमका कसा बनवायचा तो पाहूया. सुरुवातीला एक भांडे घेतले आणि त्याच्यामध्ये अर्धा कप इतकं घट्ट दही घेतलेलं आहे. दही हे आंबट नसावं बरं का. नंतर घ्यायचा आहे रवा. बारीक रवा इथं घेतलेला आहे 1 कप. रवा जर मोठा असेल तर एकदा मिक्सरला फिरून घ्या, म्हणजे तो बारीक होईल, मग तो तुम्ही रवा वापरू शकता. 1 कप रव्यासाठी नेहमी दही हे तुम्हाला अर्धा कप घ्यायचं आहे. पण जर आंबट असेल तर मात्र कमी घ्या बरं का. आणि आंबट दही नसेल तर अगदी पाऊण कप घेतला तरीसुद्धा चालेल. नंतर अर्धा कप इतकी ह्याच्यामध्ये साखर घातले. आता हे सर्व चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे. म्हणजे दही, साखर, त्याचबरोबर रवा. साखरेची काही पिठी साखर वगैरे करण्याची गरज नाही बघा. साखर ह्याच्यामध्ये विरघळते. अख्खीच साखर टाकायची, रंग छान येतो बघा. आता आपल्याला हे छान प्रकारे बॅटर करून घ्यायचं आहे, कारण आपण केक करत आहोत. तर बॅटर करण्यासाठी इथं वापरत आहे मी दूध. इथं ना पाऊण कप इतकं दूध घेतलं आहे. एकूण किती दूध लागणार आहे तुम्हाला मी पुढे सांगतेच. आता तुम्हाला दूध नसेल वापरायचं तर पाणी वापरू शकता, पण चवीत मात्र फरक पडतो बरं का, म्हणून इथं दूधच वापरत आहे मी. थोडं थोडं करून दूध घालायचं, एकदम घालायचं नाही, नाहीतर हे जे मिश्रण आहे, जे बॅटर आहे ना, ते पातळ होऊ शकेल. त्यामुळे मिक्सरने चांगल्या प्रकारे फेटून घेतल्यामध्ये ह्याच्यामध्ये गुठळ्या जरासुद्धा राहिलेल्या नाहीत बघा. आता रवा वापरला. रवा चांगल्या प्रकारे फुलायला हवा का नाही, म्हणून ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण 10 मिनटं बाजूला ठेवूयात. आणि दूध बघा पाव कप इतकं उरलेलं आहे. एकूण अर्धा कप इतकं दूध लागलं. आता आज जो आपण केक करत आहोत ते ओव्हनचा वापर न करता करणार आहोत. तर इथं घेतलेली आहे खाली कढई, त्याच्यामध्ये स्टँड ठेवून असा केक टिन ठेवणार आहोत. आता ह्याच्यातला केक टिन बाजूला काढून ठेवूयात आणि ही कढईवरती झाकण ठेवून कढई गॅसवरती नेऊन ठेवूयात, म्हणजेच की गरम होईल, प्रीहीट होईल तोपर्यंत. आता इथं बघा, ज्याच्यामध्ये केक आपल्याला बेक करायचा आहे तो घेतलेला आहे केक टिन इथं गोलाकार. त्याला ना थोडंसं तूप लावून घेतलं आहे, बटर पेपर घातला आहे त्याच मापाचा कापून आणि पुन्हा तूप लावून घेतलं आहे. अगदी तुम्ही घरातला स्टीलचा डबा घेऊ शकता, किंवा स्टीलचा कुकरचा पण डबा असतो, किंवा स्टीलचं पातेलं खालून सपाट असलेलं ते सुद्धा घेऊ शकता. ही सगळी तयारी अगोदर करून घ्यायची आहे. आणि बघा 10 मिनिटात तर पाहिलं तर रवा चांगल्या प्रकारे फुललेला आहे. केकला आपल्या चांगल्या प्रकारे बाइंडिंग यावी ह्याच्यासाठी इथं बघा 2 चमचे इतकं गव्हाचं पीठ, 4 चमचे इतकी दूध पावडर, पाव चमच इतका बेकिंग सोडा, अर्धा चमच बेकिंग पावडर, चवीसाठी थोडंसंच मीठ. कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातलं ना चव आणखीन वाढते बरं का. आणि हे सर्व ना चाळून घालायचं आहे. आता हे चाळून झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला मिसळून घ्यायचं आहे बघा. पावडर वापरल्यामुळे ना केकला चव 1 नंबर भारी अशी येते बघा. अगदी तुम्हाला किराणा मालाच्या दुकानामध्ये सहजपणे 10 रुपयाला 1 पॅकेट मिळतं बघा, ते 1 पॅकेट वापरू शकता. ह्याच्या अगोदर बघा रवा केक केलता आपण, जो की गुलाबजाम चवीचा केलता पाक घालून. तो व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला. तो व्हिडिओ व्हायरलसुद्धा आहे बघा. तसंच आजसुद्धा जरा वेगळ्या पद्धतीत केक करत आहोत. फ्लेवर छान यावा ह्याच्यासाठी इथं मी व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे. अगदी तुम्ही वेलची पावडर घालू शकता. 2 ते 3 थेंब इतके व्हॅनिला इसेन्स घातलेत. त्याचबरोबर 2 ते 2.5 चमचे इतकं तूप घातलेलं आहे आणि हे सर्व चांगल्या प्रकारे फेटून घेतलेलं आहे. तुपाच्या ऐवजी तेलाचा सुद्धा वापर करू शकता. आता जिथं मी साखर वापरली तिथं तुम्ही बारीक बारीक चिरून गूळ वापरू शकता, किंवा खिसून गूळ वापरू शकता, किंवा गूळ पावडर वापरू शकता. बघा हे मिश्रण चांगल्या प्रकारे फेटून झाले. आता लगेच केक बेक करायला घ्यायचा आहे, जरासुद्धा वेळ वाया न घालवता. कारण ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा, बेकिंग पावडर वापरला, तो ॲक्टिव्ह आहे तोपर्यंतच केक बेक करायला घ्यायचा, म्हणजे त्याचं काम चोखपणे बजावतो. केक चांगला फुलणारा, जाळीदार मस्त होतो. आता हे केकचं तयार केलेलं मिश्रण हे केक मध्ये घालून ना सगळीकडे पसरून घेतलं. आता याच्यामध्ये ना ड्रायफ्रूट वगैरे मी बिलकुल घातलेलं नाही. तुम्हाला आवडत असतील तर वरून काजू, बदाम, पिस्ता घालू शकता. हलकं थोडंसं टॅप करून घेतलं आहे. कढईवरचं झाकण काढायचं. कढई आपली गरम आहे बघा. मध्यभागी स्टँड आहे का नाही, त्याच्यावरती हा केक टिन नेऊन ठेवायचा आणि वरती ना असं आता आपण झाकण ठेवूयात. खाली गॅस बारीक आहे बरं का, बिलकुलसुद्धा वाढवायचा नाही. आता बरोबर इथं ना मी 20 मिनिटानंतर पाहत आहे. तर मध्यभागी बघा केक आपला चांगल्या प्रकारे फुलला नाही, किंवा ना ओलसर आहे, त्याच्यामुळे आणखीन झाकण ठेवलं आणि आणखीन 5 मिनटं, एकूण इथं मी 25 मिनिटांतर पाहत आहे. आता तुम्हाला इथं बघण्यावरच समजत असेल केक आपला तयार झाला आहे, बेक झाला आहे, कारण कडा लालसर झाल्यात. शिवाय मध्यभागी अशी सुरी घालून बघायची. बघा सुरी छान स्वच्छ येते, म्हणजेच की आपला केक बेक झाला आहे समजायचं. आता खाली गॅस बंद करून काढून घेऊयात. आता आपल्याला ना हे पूर्णपणे थंड व्हायला ठेवायचं आहे बरं का. तोपर्यंत इथं बघा गॅसवरती पॅन ठेवला आहे आणि अर्धा कप इतकं पाणी घेतलेलं आहे. आता इथं आपण ना एक सिरप, एक पाक करून घेणार आहोत. ह्या पाकासाठी ना इथं मी मधाचा वापर केला आहे. तर 3 चमचे इतकं मध घेतलं आहे. मधाच्या ऐवजी ना तुम्ही इथं साखर वापरू शकता. मधामुळे ना चव छान येते, गोडसरपणा येतो म्हणून.
आता जरी पाणी इथं जास्त वाटत असेल तरीसुद्धा आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे, घट्ट करून घ्यायचं आहे बरं का. म्हणजे हे अगोदरपेक्षा कमी क्वांटिटीमध्ये, म्हणजे जरी आपला अर्धा ग्लास पाणी घेतलं असेल तर पाव ग्लास पाणी होईल इतकाच आपल्याला हा पाक करून घ्यायचा आहे बघा. अगदी चांगली ह्याला उकळी आली, फक्त आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. तुम्हाला सांगितलं, जर तुमच्याकडे मध नसेल साखर वापरू शकता. सेम हीच पद्धत वापरायची आहे. सतत हलवत राहायचं आहे. घट्टपणा असा आला की गॅस बंद करायचा आहे. बघा रंग देखील छान आलेला आहे मध वापरल्यामुळे. तुम्ही ह्याच्यामध्ये केसरचे काही धागेसुद्धा वापरू शकता. ते चांगल्या प्रकारे इथं घट्ट असं आपलं हे सिरप झालं आहे बघा. आता ना आपल्याला हलकं थंड करून घ्यायचं आहे, पण कोमटच असावं, पूर्णपणे थंड करून घ्यायचं नाही. तोपर्यंत इथं बघा खाली ठेवलेला जो केक होता आपला तो सुद्धा थंड झाला आहे. आता ह्याच्या कडा सोडून ना केक हा पलटी करणार आहोत. ह्याच्यावरती ताट असं झाकायचं आणि हे पलटी करूयात, म्हणजे केक कसा आपला सहजपणे निघला जाईल. आणि वाव, बघू शकता अगदी केक टीनमधून सहजपणे बाहेर निघालेला आहे. त्याचबरोबर टिश्यू पेपर काढून बघूयात. वाव, रंग बघा किती सोनेरी मस्त आलेला आहे. अगदी तुम्हाला ह्याच्या दिसण्यावरनं समजत असेल, मी काही वेगळी सांगायची गरज नाही. जितका दिसायला छान दिसतो त्याच्यापेक्षा खायला जबरदस्त लागतो. आता काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये ना असे खाचा करून घ्यायचे आहेत बरं का. सुरीने करून घेत आहे, अगदी टूथपेटने देखील करून घेऊ शकता. आणि जो आता आपण सिरप केला मधाचा तो ह्याच्यावरती घालून घ्यायचा आहे. म्हणजे हे सिरप जे आहे ते केक जो आहे ना आपला शोषून घेतं, त्याच्यामुळे केक हा चवीला जबरदस्त एक नंबर लागतो बरं का. ह्याच्या अगोदर आपण असाच काहीतरी केक केलता, पण जरा थोडा वेगळा केलता, जो की आपण रवा केकच केलता पण गुलाबजाम चवीचा केक केलता. तो व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला आणि खरंच एक नंबर केक लागतो बरं का खायला. एकदा केलात ना तर तुम्ही आठवड्यातनं 2दा तरी तुम्हाला तो केक करायला सांगणार, इतका छान जबरदस्त होतो. शिवाय तुमच्या तोंडाची चव विसरणारच नाही, इतका खायला छान लागतो. आता इतर जो केक आपण केला ना तो कापून घेतला. आता कापण्यावरनं तुम्हाला अंदाज येतच असेल बघा, जाळीदार बघा आणि स्पॉन्जी बघा किती झालेला आहे. मी दाबते त्यावेळेस तुम्हाला अंदाज येतच असेल. आणि आतूनसुद्धा दाखवते तुम्हाला, अगदी छान जाळीदार झालेला आहे. ओव्हनचा वापर न करता घरच्या साहित्यामध्ये हा आपला रवा केक झालेला आहे. आणि तसं बघायला गेलं तर मार्केटमध्ये रवा केक खूप महाग आहे बघा, पण घरच्या घरी जवळजवळ तुम्हाला 60 ते 70 रुपये इतकाच खर्च येतो, पण केक मात्र एक नंबर होतो बरं का. मी सांगते ना, म्हणून नक्की एकदा करून बघा. मी नेहमी तुम्हाला छान साधे सोपे व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून तुम्हाला सहजपणे ना केक करता यावा न बिघडता. हाच माझा हेतू असतो. पण तुम्हालाच असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काय करायचं आहे, ते म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि कोणाला जरी खायला दिलात ना, कोणाचाच विश्वास बसणार नाही की तुम्ही हा घरी केक केला आहे. केकचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरासुद्धा आवडल्यास पटकन एक लाईक करा, शेअरसुद्धा करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये. चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.